मित्र हो, आपल्यापैकी बरेच जण चहा पीत असतात. आता या चहामध्ये ब्लॅक टी, लेमन टी, कोरा चहा असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर हा ब्लॅक टी किंवा कोरा चहा पिल्यामुळे आपल्या शरीराला नेमके काय फायदे होतात किंवा जर आपण चहा जास्त प्रमाणात घेतला तर त्याचा शरीरावरती काय परिणाम होतो हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅक टी किंवा काळा चहा जर आपण पिला तर नेमके कोणते फायदे होतात आणि अतिप्रमाणात जर याचं सेवन केलं तर कोणते परिणाम आपल्या शरीरावर होतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या आरोग्य या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तसंच आपल्या मित्रपरिवारांना या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी शेअर करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र हो, काळा चहा पिल्याने मधुमेह आजार दूर ठेवता येतो. काळा चहा दररोज पिल्यामुळे त्यातील पॉलिफेनॉल्स इन्सुलिनची प्रतिकारशक्ती सुधारण्यास उपयुक्त असतात. त्यामुळे इन्सुलिन संवेदनशील होतं आणि त्यामुळे मधुमेह या आजाराला दूर ठेवण्यासाठी ते मदत करतं. मित्र, पोटाच्या विकारावरती सुद्धा काळा चहा उपयुक्त आहे. जर आपण काळा चहा दररोज घेतला तर आपले पोटाचे आजार दूर होण्यास मदत होते. यामुळे आपली बद्धकोष्ठता दूर होते आणि आपली पचनक्रिया सुधारते आणि साहजिकच त्यामुळं आपलं पोट व्यवस्थित राहण्यास मदत होते. हाडांच्या बळकटीसाठी सुद्धा हा काळा चहा फायदेशीर ठरतो. काळा चहा दररोज सेवन केल्यामुळे आपल्या हाडांना खूप मोठ्या प्रमाणावरती बळकटी मिळते, हाडे मजबूत राहतात आणि त्यामुळं आपलं आरोग्य छान राहतं. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स हे मोठ्या प्रमाणावरती असतात. वजन नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा हा काळा चहा उपयुक्त आहे. काळ्या चहामध्ये वजन कमी करण्यासाठी जे घटक असतात ते मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आपल्या शरीराचे वजन कमी होते आणि आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी तसंच वजन नियंत्रण ठेवण्यासाठी हा काळा चहा महत्त्वाचा ठरतो. पण त्याचबरोबर आपण दररोज व्यायामसुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. मित्र, काळा चहा आपण दररोज पिला तर आपली रोगप्रतिकारशक्ती ही वाढत असते आणि त्यामुळे अनेक आजार आपल्यापासून दूर राहतात. हा काळा चहा जर आपण नियमितपणे घेतला तर मूतखड्यापासून बचाव होतो आणि किडनी स्टोन होण्याची शक्यता यामुळे खूप कमी असते. मित्र हो, चहा पिल्याने आपल्याला तरतरी येते आणि उत्साह वाढतो. काळा चहाचं नियमितपणे आपण सेवन केलं तर दिवसभर येणारा थकवा हा दूर होतो आणि उत्साहाचं वातावरण आपल्यामध्ये तयार होतं. त्यामुळे काम करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक वेगळी ताकद आल्यासारखं आपल्याला वाटतं. मित्र हो, आपण जर हा काळा चहा किंवा ब्लॅक टी घेतलं तर नक्कीच घशामधील खवखवसुद्धा दूर होण्यास मदत होते. फुफ्फुसाचे विविध आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण जर काळ्या चहाचं सेवन करत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा काळा चहा हा वरदान ठरू शकतो. आता असे वेगवेगळे फायदे बघितल्यानंतर हाच काळा चहा अतिप्रमाणात जर आपण घेतला तर तो तेवढाच आपल्या आरोग्यासाठी घातकसुद्धा आहे. त्यामुळे आपण काळा चहा प्रमाणातच घ्यायला हवा आहे. जर आपण काळा चहा पिण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढवत गेलो तर यामुळे आपली भूक मंदावते आणि आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. साहजिकच त्यामुळे आपल्या पोटाचे विकार हे बळावू शकतात आणि याचाच एकंदरीत परिणाम आपल्या पचनशक्तीवरती होऊ शकतो. चहा पिण्यामुळं आपली भूक कमी होऊन आपल्याला जेवण कमी जातं आणि त्यामुळे जेवण कमी गेल्यामुळे पोटाचे विकार होऊन आपल्याला असंख्य वेगवेगळे विकार
होऊ शकतात. त्यामुळे काळ्या चहाचं अतिसेवन हे करू नये. गर्भवती महिलांनीसुद्धा काळा चहा पिण्याचं टाळायचं आहे. काळ्या चहामध्ये कॅफेनचं प्रमाण हे जास्त असतं. साहजिकच हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी काळ्या चहाचं सेवन शक्यतो करू नये किंवा घेतलं तर कमी प्रमाणात घ्यावा. काळ्या चहामध्ये कॅफेन असतो आणि या कॅफेन घटकामुळे आपल्याला भूक कमी लागते आणि त्यामुळे पोटाचे विकार आपल्याला जडतात, पचनशक्ती बिघडते आणि साहजिकच डायरियाचं प्रमाण हे वाढलेलं पाहायला मिळतं. तर असे वेगवेगळे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती अतिप्रमाणात जर आपण चहा घेतला तर होऊ शकतात. मित्र, कुठल्याही आजारावर किंवा विकारावरती काळ्या चहाचं किंवा ब्लॅक टीचा आपण वापर करण्यापूर्वी किंवा सेवन करण्यापूर्वी आपल्या वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे आणि नंतरच एक औषधी उपयोग म्हणून या ब्लॅक टीचा किंवा काळ्या चहाचा वापर आपण करायचा आहे. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारांशी, खास करून चहा पिणाऱ्या, हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही ब्लॅक टी पिण्याचे नेमके फायदे कोणते आणि तोटे कोणते याबद्दलची माहिती मिळेल. धन्यवाद.